नमस्कार नमस्कार नमस्कार। मी धनश्री पडघम मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, कुठलंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं, प्रत्येकाचं आपापल्या परीने एक वेगळं महत्त्व असतं। आता बघा ना, गणपती विसर्जन आनंदात पार पडलेलं आहे। गणरायाला आपण भावपूर्ण निरोपही दिलेला आहे, पण खरं काम तर नंतर असतं ना। विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी खाल्लेल्या खाऊची पाकिटं, निर्माल्य, मूर्तींचे अवशेष यांनी भरलेले किनारे आणि चौपाट्या साफ करण्यामध्ये अनेक हात गुंतलेले स्टुडंट्स, कॉलेज स्टुडंट, विद्यार्थी आणि सेवाभावी संस्था यांनी यावर्षीही हे काम अगदी चोखपणे पार पाडलं। खरं तर त्यांचं हे काम म्हणजे एक प्रकारची सेवाच नाही का? हां, आता त्याला तुम्ही ईश्वर सेवा म्हणू शकता किंवा मानव सेवा। पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने त्यांचं हे काम म्हणजे एक मोलाचं योगदान आहे, एवढं मात्र नक्की। तर मित्रांनो, पडघम मध्ये आता वेळ झाली आहे या आठवड्यात कोणकोणते कार्यक्रम बघायला मिळणार त्याची एक झलक बघण्याची। तर पाहूयात आपल्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम पडघम। एकदा बसमध्ये प्रवास करताना कंडक्टर सगळ्या प्रवाशांना सुटे पैसे देण्याचा आग्रह करत होता। सगळ्यांना सारखे सुटे पैसे द्या असं चाललेलं। ओ काका सुटे पैसे द्या ना, ओ काकू सुटे पैसे द्या। हळूहळू त्याचा स्वर बदलायला लागला। ज्यांच्याकडे सुटे पैसे नाहीत त्यांनी खाली उतरा बघू। हे काय सुटे पैसे नाहीत, चला खाली उतरा। त्याचं असं वागणं बघून एका प्रवाशाने 100ची नोट त्याच्या हातावर टेकवली। ती बघून तो लगेच म्हणाला, हे काय माझ्याजवळ सुट्टे नाहीयेत। त्यावर तो प्रवासी पण लगेच म्हणाला, सुटे नाहीयेत मग खाली उतरा की। लक्षात येतंय ना? आता वेळ झालीये हास्याची, तेव्हा पाहायला विसरू नका आपला लाडका कार्यक्रम हास्य रंग। हास्य रंग। अरे हा बंट्या अजून कसा काय आला नाही? वाटेत त्याला पिंट्या भेटला की काय? अरे बाबा, हे दोघे जर एकत्र आले ना तर माझी वाट लागली। देवा, काय पण कर, पण त्याला एकट्यालाच येऊ द्या। गुरुजी आलास? हो, एकट्यात आलास ना? आता माझं लग्न कुठे झालंय? एक जोडीने आलं असतं। वय काय बोलतोस काय? अरे तुझं काय लग्नाचं वय? आता परिस्थिती बदलली आहे म्हणून, नाही तर पूर्वी आपल्या देशात बालविवाह होते की नाही? वयाचा आणि लग्नाचा काय संबंध? एवढे चांगले संबंध बिघडून टाकले सरकारने। अरे सरकारने जे केलं ना ते योग्यच केलं। अरे तू फक्त तुझाच विचार करतोय, त्या मुलींचा विचार केलास तू? अरे त्या बालवयात त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक केवढे अत्याचार व्हायचे। जे काय केलं ना सरकारनं ते माणुसकीच्या दृष्टीने चांगलंच केलंय, समजलं ना? सरकारने चांगलंच केलंय। हो, चांगलंच केलं म्हणून आता लव वाढली। काय वाढली? लव लफडी। अरे मग सरळ सरळ प्रेम प्रकरण म्हण ना। लव काय करतोय? LOV ला लवच म्हणतात ना गुरुजी? अरे लव नाही रे, लव लव। अरे म्हण लव। नुसतं म्हणून काय उपयोग? करून बघायला पाहिजे ना। अरे समोर तुझा शिक्षक बसल्याचा भान ठेव, बोल। आता गुरुजी, म्हण आंबा आणि खा आंबा यात केवढा फरक आहे? खूप फरक आहे। म्हणजे केवढा? अरे म्हण आंबा म्हणजे आंब्यातला गोडवा कळत नाही, पण खा आंबा म्हंटल आणि आंबा खाल्ला की त्यातला गोडवा कळतो की नाही? हो तसंच लवच पण म्हण लव म्हटलं की लवाचा गोडवा कळत नाही। त्यासाठी कर लवच बोलायला पाहिजे। म्हणा बघू, कर लव। अरे आता लवकरच तुझ्या कानाखाली वाजेन मी। बोल, तुला यायला उशीर काय झाला? वाटेत बंट्याचा भेटला नाही ना तुला? नाही। मग कोण भेटलं? खरं सांग कोण भेटलं? मैत्रीण भेटली। मैत्रीण? काय नाव तिचं? मंजुषा रघुनाथ बिचारे। मंजुषा रघुनाथ बिचारे। हा, अरे तुला माझी मुलगी भेटली? सखी तू आहेस कार्यकर्ती, सखी तू आहेस कुटुंब सारथी, सखी तू आहेस समाज मनाचा आरसा, सखी तू आहेस कार्यक्रमांचा वारसा। पाहूयात पुढचा कार्यक्रम सखी सह्याद्री।
जागतिक ओझोन दिनाचं औचित्य साधून आजचा आपला विषय आहे ओझोन थराचं जतन जनजागृती. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेला आहे पर्यावरण शास्त्रज्ञ अभय पिंपरकर. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. सरांविषयी सांगायचं तर पर्यावरण शास्त्र अभ्यासक म्हणून त्यांचा खास अभ्यास आहे. पर्यावरण विभागामध्ये शास्त्रज्ञ नात्याने ते मंत्रालयात कार्यरत आहेत. पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टिकोनातून गेली 18 वर्ष सरांचं कार्य आहे. आज त्यांच्याकडून मुळात पर्यावरण म्हणजे काय, ओझोन म्हणजे काय, त्याचं सगळं कशा पद्धतीने संवर्धन करू शकतो, ओझोन थर निर्माणच कसा होतो आणि मानवाच्या दुष्कृत्यांमुळे पर्यावरणाला तो घातक कसा ठरतो, या सगळ्याविषयी विस्तृतपणे जाणून घेऊया. पाण्याचं दुर्भिक्ष आपण 3 वर्ष झाले बघतोय. हो, आपण काय करतो, झाडं मोठ्या प्रमाणात तोडली, घरासाठी म्हणा, जळतनासाठी म्हणा, आपल्या सणासुदीसाठी म्हणा, आणि ते झाडं तोडताना विचार केला नाही की परत आपण झाडं लावू किंवा नाही. म्हणजे यातून आपण मनुष्य हा बाहेर पडतोय आणि बाकीची साखळी तशीच राहून मनुष्याला वाटते की माझा फायदा व्हावा आणि तो कधीच होणार नाहीये. त्यामुळे पर्यावरण जर का आपलं जतन करायचं तर अन्न साखळी ही जी आपण प्रायमरी शाळेपासून तर कॉलेजपर्यंत शिकवतो ती वाढता वाढता विसरू नये, हे जनजागृती सगळ्यात महत्वाची आहे. शाळांमध्ये आपण 8वी 9वी पर्यंत अन्न साखळी शिकतो की अन्न साखळीतले घटक कोणते, कोणत्या घटकाला किती महत्व आहे. पण जसं आपण कॉलेजमध्ये जातो, नोकरी करतो, विविध विभागात आपण नोकऱ्या करतो, तेव्हा या अन्न साखळीचा आपल्याला विसर पडतो आणि मग आपण अशा काही गोष्टी भौतिक गरजांसाठी आपल्या जवळ करतो की ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. आणि जोपर्यंत माणूस हा स्वतःला अन्न साखळीचा भाग मानणार नाही तोपर्यंत पर्यावरण हे असंतुलितच राहील असं मला वाटतंय. कोणताही चित्रपट जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचतो तेव्हा त्यामागे त्या चित्रपटात काम करणारे कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, अनेक लहान मोठे कलाकार आणि कारागीर यांचे योगदान खूप महत्त्वाचं असतं. अशाच कलाकार आणि तंत्रज्ञांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणजे आपला कार्यक्रम सोहळा सह्याद्री सिने अवॉर्ड्स. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. दरवर्षीप्रमाणेच पुन्हा एकदा गोदरेज नंबर 1 सह्याद्री सिने अवॉर्ड 2016 मध्ये उपस्थित सर्व अतिथींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. अरे म्हणजे कोणत्याही संगीताला सजवणारे सूर 7 असतात. ता ना पी ही नी पाजा हे सप्तरंग जेव्हा एकत्र येतात तेव्हाच विलक्षण इंद्रधनुष्याचा अनुभव मिळतो. अचंबित करणारी जगातली आश्चर्य म्हणजे वंडर्स ऑफ द वर्ल्ड तीही 7च की. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पूर्णत्वाला नेणारं हे सप्तक नेहमीच अलौकिक असतं आणि या अलौकिकत्वाचाच अनुभव आज आपण या मंचावर घेणार आहोत. होय मंडळी, आपल्या गोदरेज नंबर 1 सह्याद्री सिने अवॉर्ड 2016चं हे दिमागदार 7वं वर्ष. चला तर साजरा करूया सप्तसूर आणि सप्त रंगांनी सजलेला हा अलौकिक सोहळा. सादर आहे 7वा गोदरेज नंबर 1 सह्याद्री सिने अवॉर्ड 2016. मुझे प्यार लगी तुझसे है बात. Get down to the funky beat. मुझे दिल दिल न को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार लगी तुझसे है बात. मुझे दिल दिल न को तेरा देवा. मुझे प्यार लगी तुझसे है बात. मुझे दिल दिल न को तेरा देवा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. पडघममध्ये आता वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा पडघम.
संगीत प्रेमींना खुश करण्यासाठी नव्या जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रंगोली. रंगोलीचा आस्वाद घ्या आणि संगीताच्या सुरांमध्ये तल्लीन होऊन जा. बघूयात पुढचा कार्यक्रम रंगोली. दोस्तों, फ्रांस के बहुत ही महान और मशहूर लेखक, कवि और नाटककार विक्टर ह्यूगो साहब ने संगीत के बारे में कहा है कि म्यूजिक एक्सप्रेसेस दैट व्हिच कैन नॉट बी पुट इनटू वर्ड्स एंड दैट व्हिच कैन नॉट रिमेन साइलेंट. मतलब संगीत उस भावना की अभिव्यक्ति है जिसे शब्दों में बयान नहीं कर सकते, पर जो खामोश भी नहीं रह सकता. सचमुच संगीत में एक अलग ही पावर, एक अलग ही शक्ति है. इसलिए वो लोग जो संगीत प्रोड्यूस करते हैं, संगीत बनाते हैं, वो खास होते हैं. तो आइए आज का हमारा ये एपिसोड हम डेडिकेट करते हैं कुछ ऐसे ही खास संगीतकारों के नाम जिन्होंने बनाए कई ऐसे यादगार गाने जिनके पीछे छिपी हुई हैं खास कहानियां. तो आइए शुरुआत करते हैं इस बहुत ही सुरीले और खूबसूरत गाने के साथ. कहाँ जा रहा है तू ऐ जानेवा. आज संगीताच्या क्षेत्रामध्ये आधुनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांनी हजेरी लावलेली असली तरी सुद्धा आपल्या पारंपरिक वाद्यांची लोकप्रियता तसूभर देखील कमी झालेली नाही. या पारंपरिक वाद्यांची चित्रपट क्षेत्रामध्ये अजूनही उठबस सुरू असते. आता आपल्या तालावर सगळ्यांनाच नाचायला लावणाऱ्या ढोलकीची तरा काही न्यारीच नाही का? पाहुयात आपला पुढचा कार्यक्रम ढोलकी झाली बोलकी, अर्थात ढोलकी रॉक्स. बरं, मला सांग, तू ढोलकी कधीपासून शिकतोयस? ॲक्च्युली मी ढोलकी कोणाकडे शिकलो नाही. ही मला एक परमेश्वराची देणगी आणि माझ्या वडिलांचा माझ्यावर आशीर्वाद. मला कोणी गुरु नाही. मग तू शिकलास कशी ही ढोलकी? लहानपणापासून मी छोटीशी कळशी आणि छोटासा हंडा. कळशी म्हणजे डग्गा होता माझा, तबला होता, आणि हंडा म्हणजे डग्गा. आणि आता मी फार वेळ दौडत नाही कारण आपण सगळेच उत्सुक आहोत. तर आपण डायरेक्ट परफॉर्मन्स कडे वळूया. त्यासाठी स्वागत करूया आपल्या पाहुणे कलाकाराचं. जोरदार टाळ्याने स्वागत करूया संजयजी लोंढे यांचं. ए माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला, अग माझ्यावरती रुसला ग देव, माझ्यावरती रुसला, अग बानूच्या नादी फसला ग बाया धनगर वाड्यात घुसला, बानूच्या नादी फसला ग देव धनगर वाड्यात घुसला, वाड्यात घुसला ग देव धनगर वाड्यात घुसला, धनगर वाड्यात घुसला ग देव धनगर वाड्यात घुसला. तू कुठल्या गाण्यात माहीर आहेस? कारण आता तुला अचानक गोंधळ मिळाला म्हणून तू हे आज वाजवलंस, पण तू कुठल्या गोष्टीत, कुठल्या गाण्यात माहीर आहेस की तुला माहितीये की माझी ढोलकी अशी बोलते त्या गाण्यात? कोळी गीत. कोळी गीत. त्यातलं एक पॅटर्न वाजवून दाखव ना जरा प्लीज. पडघम म्हणजे आनंदाची वाणी आणि कार्यक्रमांची मेजवानी. पडघम बघत रहा आणि मस्त मजेत आनंदात जगत रहा. विविध आजार, विविध उपचार, घर बसल्या डॉक्टरांचा सल्ला, डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता देखील मिळतो या कार्यक्रमात. आणि हे सगळं फक्त तुमच्या आरोग्यासाठी. तेव्हा तुमचं आरोग्य तुमच्या हातामध्ये. तेव्हा पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर. नमस्कार. ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हातकल फिरी येतं पिकावर. खरंच बहिणाबाईंची ही कविता आहे आणि त्यात सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखाद्या प्राण्याला शेतामधून हाकललं जातं आणि ते परत येतं त्याप्रमाणेच आपल्या मनाची स्थिती असते. म्हणजे असं की सुख आणि ऐहिक वस्तूंच्या मागे पळणारं आपलं मन असतं ते खरंच आरोग्यासाठी तितकं धडपड करताना दिसतं का? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
सध्याचं जे धकाधकीचं आयुष्य आहे त्यात आपण एकीकडे बक्कळ पैसा कमवू पाहत असतो, पण तो बक्कळ पैसा कमवण्यासाठी आपण जो वेळ आणि श्रम वाया घालत असतो तो कुठेतरी आपल्याला पुढे जाऊन आयुष्यात उपभोग मिळावा यासाठी आपण उत्तम आरोग्य आणि वेळ देऊ इच्छितो का, हे सुद्धा प्रश्न आपल्यासमोर उभे ठाकलेले असतात. सर्वप्रथम सर, यकृत हे अवयव आहे, ह्याचं लिव्हर म्हणून आम्हा सगळ्यांना बहुतेक जणांना माहिती आहे, तर यकृतचा अवयव म्हणजे काय? कसं होतं, बऱ्याच लोकांना अशी एक समज असतो, भारतीय लोकांचाच आणि तो जास्ती असतो, की आयुर्वेदाविषयी खूप कमी माहिती असते. तर पूर्वीच्या काळामध्ये आता जसं डिसेक्शन केलं जातं तसं सुश्रुत संहितेमध्ये मृतशोधन विधी म्हणून सांगितलेलं आहे. शरीरातले अवयव जे आहेत ते तपासणं आणि ते शोधून नंतर त्याचा अभ्यास करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्वीच्या काळी होती. त्याला मृतशोधन असं म्हटलं जायचं. कुशांच्या मध्ये व्यवस्थित तो जो शव आहे ते बांधलं जायचं, साधारण तरुण अशा वयाच्या स्त्री पुरुषांचं, आणि ते नदीमध्ये वाहत्या पाण्यात सोडून ते वरची कातडी निघायला लागली की कुंच्याने कसं ते एक एक त्वचा काढायची आणि आतला अवयव तपासायचा. ह्याचं समग्र वर्णन जे आहे ते भारतीय लोकांना माहीत नसेल म्हणून मुद्दामून सांगितलं. आणि त्यामुळे सगळ्या अवयवांच्या विषयी पूर्वीच्या ऋषीमुनींना आणि आयुर्वेदीय लोकांना कल्पना होती, आणि त्यात यकृताची स्थिती कुठं असते काय असते त्याने सांगून ठेवलेलं आहे. आपला चालता बोलता कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतोय. आपल्या सगळ्यांनाच या कार्यक्रमात भाग घ्यावासा वाटतो. खरं तर हेच चालता बोलताचं वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात भाग घ्या, प्रश्नांची उत्तरं द्या आणि भरपूर बक्षिसं जिंका. तेव्हा पाहायला विसरू नका आपला पुढचा कार्यक्रम चालता बोलता. नमस्कार मंडळी, दूरदर्शन सह्याद्रीच्या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजेच चालता बोलता मध्ये मी शंतनू मोघे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, आज आपण आलो आहोत शिर्डीमध्ये, आपल्या सगळ्यांचंच अगदी आवडतं श्रद्धास्थान. मी आता उभा आहे ते श्री साई प्रसादालयाच्या बाहेर. तुम्हाला एक गोष्ट मुद्दाम सांगावीशी वाटते की ही जेवणाची परंपरा अगदी साईबाबा हयात असल्यापासून चालत आलेली आहे. या प्रसादालयाचं वैशिष्ट्य असं की एका वेळेला तब्बल 6,500 लोक प्रसादाचा आस्वाद घेऊ शकतात. जाधव साहेब, आपण इकडचे लोकल आहात? बर, या प्रसादालयाविषयी आणखीन काही माहिती देऊ शकाल? हे प्रसादालय बाबा असताना बाबा स्वतः हाताने जेवण म्हणून लोकांना देत असतात. त्या काळापासून आज तागायत त्या छोट्या वृक्षाचं या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आजही 6,500 लोक रोज एका टायमाला बसतात आणि लाखो लोक इथं जेवण करून रोज जातात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? महेश पटाडे, कोपरगाव. महेश दादा, दाजीपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती आहे? हरिण, गवे का वाघ? गवे. गवे का हरिण? गवे. नक्की? हे उत्तर अगदी बरोबर आहे. आपण तुम्हाला दुसरा प्रश्न विचारूया. भारतातील कोणते राज्य पहिले ऑर्गॅनिक स्टेट म्हणून ओळखले जाते? भारतातील कोणते राज्य पहिले ऑर्गॅनिक स्टेट म्हणून ओळखले जाते? तुमचे पर्याय आहेत सिक्कीम, महाराष्ट्र का गोवा? सिक्कीम. नक्की? शुअर आहात? महाराष्ट्र गोवा नाही? नाही. कमाल उत्तर दिलेलं आहे. हे उत्तरही अगदी बरोबर आहे. मित्रांनो, जाता जाता एक छानसा सुविचार. आयुष्यात लहान लहान गोष्टी समाधान मानून हसायला शिका. उद्याच्या काळजीसाठी आजचं सुख हरवू देऊ नका. मित्रांनो, अशा छान छान गोष्टी जाणून घेण्यासाठी बघत रहा पडघम. आता मी धनश्री तुमच्या सगळ्यांचा सुहास्य वदनाने निरोप घेते. नमस्कार.